वडापाव खाल्ल्यामुळे वजन वाढेल का? एका वडापावमध्ये 200 कॅलरीज म्हणजे 2 वडापाव जर तुम्ही खाल्ले तर 400 कॅलरीज आपण खाणार आहोत आणि 400 कॅलरीज म्हणजे 200 ग्रॅम चिकन किंवा 100 ते 150 ग्रॅम पनीर आपण खात आहोत. म्हणजे 40 ग्रॅम प्रोटीन आणि एक परफेक्ट मील आपला या कॅलरीज मध्ये होणार आहे. तसेच वडा बनवत असताना एकच तेल वारंवार वापरलं जातं, त्याच्यामुळे भरपूर जास्त ट्रान्स फॅट आपल्या शरीरामध्ये जात असतात आणि ट्रान्स फॅट शरीरासाठी इतक्या घातक आहेत की त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाचे आजार आपल्याला होऊ शकतात. तसेच वडा तर आपण खराब खातच आहोत, पण त्याच्यासोबत जो आपण पाव खातोय त्या पावाला बनवण्यासाठी खूप जास्त शुगर किंवा हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप वापरले जातात, त्याच्यामुळे आपल्याला शुगरचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच पद्धतीने खूप साऱ्या लोकांना वडापाव खाल्ल्यामुळे ब्लोटिंग, गॅस किंवा डायजेशनचे खूप जास्त प्रॉब्लेम होत असतात. तसेच वडापाव खाल्ल्यामुळे कसलेही न्यूट्रिशन आपल्या शरीराला मिळत नाहीये, म्हणजे त्याच्यामधून आपल्याला प्रोटीन, गुड फॅट, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स किंवा विटॅमिन, मिनरल्स असं काहीही मिळत नाहीये. फक्त कॅलरीज आपण खात आहोत. त्यामुळे वडापाव खाल्ल्यामुळे वजन तर वाढणार आहेच, पण त्याच सोबत आपलं शरीर खूप साऱ्या आजारांचं घरही बनणार आहे. सो हा व्हिडिओ अशा व्यक्तींसोबत शेअर करा ज्यांचा वडापाव जीव की प्राण आहे. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर